जगामध्ये आज सर्वत्र हिंसाचार, युद्ध, दहशतवादी हल्ले अशा प्रकारची सूड भावना आणि युद्ध चालू आहेत. अशा पार्श्वभूमीवर ख्रिस्त सभा पुनरुत्थानाच्या दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा करीत आहे. द फीस्ट ऑफ द डिवाइन मर्सी. दया, मर्सी हा परमेश्वराचा सद्गुण आहे. सगळ्या धर्मामध्ये आपल्याला या सद्गुणाविषयी पाहायला मिळते. गॉड इज कंपॅशनेट अँड मर्सीफुल. अशा या परमेश्वराचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा दैवी दयेचा नवेना सुरू करण्यासाठी संत फॉस्टिनाला आमंत्रित केले. 1930 मध्ये सिस्टर फॉस्टिना तिला दर्शन देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने दैवी दयेच्या नवेनाविषयी आपल्याला शिकवण दिली आहे. आणि जो कोणी हा दैवी दयेचा नवेना करील त्याला परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा अनुभव येईल असं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी या दैवी दयेच्या नवेनाविषयी आपण चिंतन करूया. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रेषित घाबरले होते, भयभीत झाले होते. त्यांनी स्वतःला बंद खोलीमध्ये जणू काही बंद करून घेतलं होतं. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उपस्थित राहतो आणि त्यांना आशीर्वाद देतो, त्यांना शांतीचा वरदान देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे त्यांना सांगतो, माझ्याकडे पहा, माझ्यामध्ये जे व्रण आहे, हाताला जे खेळ ढोकल्याचे व्रण आहे त्याकडे पहा. हे जे व्रण आहे हे आपल्या सर्वांच्या पापांचे प्रतीक आहे. जणू काही आपली पाप प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे आणि त्याद्वारे आपण पश्चाताप करावा म्हणून आपल्याला आमंत्रण करीत आहे. परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. जेव्हा आपण त्याच्या पायथ्याशी येतो, जेव्हा त्याच्या चरणाशी येतो आणि आपल्या पापाबद्दल कबुली करतो, पश्चाताप करतो आणि ती पाप पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण दैवी दयेमध्ये वाढण्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. सेंट थॉमस एक्विनस दैवी दयेविषयी बोलताना आपल्याला सांगत आहेत, व्हॉट इज मर्सी? मर्सी मीन्स टू बी इन कम्युनियन विथ द अदर इन देअर सफरिंग. म्हणजेच दुसऱ्यांच्या दुःखामध्ये, दुसऱ्यांच्या वेदनेमध्ये दुसऱ्यांच्या बरोबर असणे आणि त्यांना त्यांच्या वेदनेमध्ये संवेदनशीलता दाखवणे. टू बी सेन्सिटिव्ह टू द अदर म्हणजेच दया. आणि ह्या दयेचा अनुभव घेणे, दैवी दयेचा अनुभव घेणे म्हणजेच परमेश्वर आपल्या बरोबर आहे याचा अनुभव घेणे. आपण दुःखामध्ये असताना, आपण अडचणीमध्ये असताना, आजारी असताना, एकाकी असताना आपल्याला नेहमी वाटतं की कोणीतरी आपल्याला सोबत करावं, कोणीतरी आपल्याबरोबर बोलावं. दैवी दया आपल्याला हेच शिकवत आहे की घाबरू नका, भिवू नका, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. गॉड इज विथ अस. हा जो अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये दिला आहे तोच अनुभव आपल्याला या दैवी दयेद्वारे प्राप्त होत असते. दैवी दया प्राप्त करून घेण्यासाठी दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आपण समूहामध्ये, ख्रिस्त सभेमध्ये एकनिष्ठ असले पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला प्रेषितांविषयी सांगितलेलं आहे. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये सुरुवातीचे ख्रिस्त सभेचे लोक हे एकत्रितपणे जीवन जगत होते. ते आपलं सगळं प्रेषितांबरोबर वाटून घेत होते. अशा प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की संत थॉमस हा जेव्हा प्रेषितांबरोबर नव्हता तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. पहिल्या दर्शनामध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन लाभलं नाही, कारण तो प्रेषितांबरोबर नव्हता, तो ख्रिस्त सभेबरोबर नव्हता. याचं ते प्रतीक आहे. मात्र 8 दिवसांनी जेव्हा तो प्रेषितांबरोबर होता, तो जेव्हा ख्रिस्त सभेबरोबर होता, सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये होता, तेव्हा त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताने पुन्हा दर्शन दिलं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ असतो, ख्रिस्त सभेच्या कार्यामध्ये सहभाग होतो, तेव्हा दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी, स्वतः परमेश्वराच्या दयेचा अनुभव घेण्यासाठी आणि ती दया दुसऱ्यांना देण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती प्राप्त होते असेल. इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत,
फॉरगेट आणि फॉरगिव्ह. फॉरगेट म्हणजे जे आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल विसरणे. फॉरगिव्ह म्हणजे जे आपल्याला मिळालं आहे ते आपण देणे. जेव्हा आपण अशा प्रकारे ख्रिस्त सभेमध्ये राहून देण्याचं कार्य करतो तेव्हा निश्चितच आपल्याला दैवी दयेचा अनुभव प्राप्त होत असतो. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत थॉमस आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी एकदा त्या दैवी दयेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कबूल केलं, जाहीर केलं की ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त हा मसीह आहे, हा तारणार आहे, तो प्रभू आहे. आपण देखील जेव्हा परमेश्वराच्या दयेचा, कृपेचा अनुभव घेऊ तेव्हा निश्चितच आपण देखील कबूल करू की प्रभू हा तारणार आहे. मात्र त्यासाठी आपल्याला दैवी दयेच्या चित्रामध्ये जी प्रार्थना आहे, एक वाक्याची प्रार्थना आहे, फार प्रभावी अशी प्रार्थना आहे. ती प्रार्थना म्हणजे जीसस आय ट्रस्ट इन यू. हे प्रभू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ही प्रार्थना जणू काही आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या प्रार्थनेचं जेव्हा आचरण करू तेव्हा निश्चितच दैवी दयेमध्ये वाढण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती प्राप्त होईल. आज दैवी दयेचा सण साजरा करीत असताना परमेश्वराच्या कृपेचा, क्षमेचा, प्रीतीचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा. आपल्या ज्या काही दुखणं आहे, वेदना आहेत, घाव आहेत, ते सगळे भरून जावेत. दैवी दयेने आपण आपलं नूतनीकरण करावं आणि त्याद्वारे दैवी दयेचे साक्षीदार होण्यासाठी टू बी मिशनरीज ऑफ द डिवाइन मर्सी आपल्याला प्रेरणा आणि कृपा लाभावी, शक्ती प्राप्त व्हावी. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया.